विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,552 कोटींची मागणी. ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. यात शेतकरी कर्जमाफीसाठी योजनेसाठी 20,552 कोटी रुपयांचा समावेश असून यामुळे सरकारी तिजोरीवर 74,817.66 कोटी रुपयांचा निव्वळ अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून सातत्याने पुरवणी मागण्यात मोठी वाढ होत असल्याने आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष किमान तांत्रिक अटींसह संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेतील कठोर अटी हटवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत या मागण्या मांडल्या. या एकूण पुरवणी मागण्यांपैकी अपरिहार्य खर्चासाठी 13,825.71 कोटी रुपये, कार्यक्रम संबंधित खर्चासाठी 66,559.40 कोटी रुपये आणि केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत उपलब्ध निधीतून सहाय्य केल्या जाणाऱ्या खर्चासाठी 17,321.29 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 97,706.40 कोटी रुपयांची एकूण मागणी असूनही समायोजन आणि वसुलीमुळे प्रत्यक्ष आर्थिक भार 74,817.66 कोटी रुपये असेल, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत टिप्पणीत म्हटले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून सातत्याने पुरवणी मागण्यात मोठी वाढ होत असल्याने आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष किमान तांत्रिक अटींसह संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेतील कठोर अटी हटवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत या मागण्या मांडल्या. या एकूण पुरवणी मागण्यांपैकी अपरिहार्य खर्चासाठी 13,825.71 कोटी रुपये, कार्यक्रम संबंधित खर्चासाठी 66,559.40 कोटी रुपये आणि केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत उपलब्ध निधीतून सहाय्य केल्या जाणाऱ्या खर्चासाठी 17,321.29 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 97,706.40 कोटी रुपयांची एकूण मागणी असूनही समायोजन आणि वसुलीमुळे प्रत्यक्ष आर्थिक भार 74,817.66 कोटी रुपये असेल, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत टिप्पणीत म्हटले आहे. मित्रांनो, पुरवणी मागणी प्रस्तावित किती कोटी रुपयांमध्ये झालेली आहे जाणून घेऊयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 20,552. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 10,007.10. EDCLच्या कर्ज आणि व्याज देयतांच्या परतफेडीसाठी 8,000. विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मिशनसाठी 7,367.32. सरकारी कार्यालयांची वीज बिले 4,000. अमृत 2.0 अभियान 3,076. सिंहस्थ कुंभमेळा 3,000. कृषी पंप, पॉवरलूम, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर अनुदानाकरिता 2,722.42. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा समावेश असलेल्या शिष्यवृत्ती योजना 2,360.6. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना 2,000. संजय गांधी निराधार योजना 1,874.38. अंगणवाडी सेविकांचा मानधन आणि पगार 1,734.92 आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळासाठी 1,100 रुपये निधी उपलब्ध झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत. नक्कीच याचा सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना फायदा होईल, विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा आपण अपेक्षा करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.